स्वामी समर्थ सेवेकरी व्हिडिओ करण्याचे विशेष असे कारण की 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच आपल्या सर्व सेवेकऱ्यांचा भक्तांचा सण साजरा करण्याचा हा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही। तर आज आहे गुरुवार, या शुभ गुरुवारीच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे, ते 29 तारखेपर्यंत करायचे आहे। सेवा काय करायची, कधी करायची, कशी करायची हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जसं म्हणतात की सूर्य उगवल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, तसंच शिष्याला गुरुचा आशीर्वाद भेटल्याशिवाय शिष्याची वाटचाल सुरू होत नाही। बोला श्री स्वामी समर्थ। तर आता तुम्ही म्हणाल की काय सेवा करायची, तर आज 9 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत कंप्लीट 21 दिवस पूर्ण होत आहे आणि आपल्याला 21 दिवसाचे पारायण करायचे आहे। कशाचे, तर स्वामी चरित्र सारामृतचे। स्वामी चरित्र सारामृत हे असं का, स्वामी चरित्र सारामृत का वाचायचं तुम्हाला माहिती आहे का? आपल्या स्वामींना आवडणारी अतिप्रिय असणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आणि 11 माळी आहे, बरोबर ना? तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आपण क्रमशः रोज 3 अध्याय का वाचतो, तर आपले भूतकाळातले जे केलेले कुकर्म असतात ते नष्ट होण्यासाठी वाचतो। वर्तमान काळातले आपले जे आपल्या हातून जी चांगले सत्कर्म कार्य घडावे, चांगले आपल्याकडून एखादं कोणाला तरी मदत व्हावी, त्यासाठी आपण वर्तमान काळात हा दुसरा अध्याय असतो। आणि तिसरा असतो तो भविष्यासाठी, म्हणजे भविष्यात जे येणारे संकट आहेत त्याची झळ आपल्याला एवढ्या प्रमाणात भासू नये त्यासाठी आपण हे 3 अध्याय वाचतो, बरोबर? पण आपल्याला ह्या दिवशी आता रोज पूर्ण 21 अध्याय वाचायचे आहेत, म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र पठण करायचे आहे। आणि तुम्ही म्हणाल की आता मला जमणार नाही, म्हणजे मी एवढा वेळ नाही बसू शकत किंवा मला खूप वेळ लागेल। जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना नक्कीच वेळ लागेल, म्हणजे आता बघा स्वामी चरित्र जे जुने सेवेकरी आहेत त्यांचं 1 तासात, अर्धा तासात, पाऊण तासात होऊन जातं, पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना 1.5 तास लागेल स्टार्टिंगला। लागू द्या ना, 2-3 दिवस तुम्हाला 1.5 तास लागेल, मी तुम्हाला खात्रीने सांगते तिसऱ्या दिवशी तुम्हाला 1.5 तास न लागणार 1 तास लागेल। कारण कसं असतं, स्वामी चरित्र सारामृत मध्ये एकदम इझी शब्द आहेत आणि कसं आहे तुम्ही रोज वाचत गेला ना ते तुमच्या तोंडाखालून जातात आणि ते तुम्हाला एकदम सोपे पडतात आणि पाठ होण्यासारखं आहे स्वामी चरित्र सारामृत। त्यामुळे काही हरकत नाही, 1.5 तास 1 तास लागेल स्टार्टिंगला, नंतर पाऊण तास लागेल आणि सर्वांना सवय होऊन जाईल। आणि तुम्ही म्हणाल की आता काही जण म्हणाल की मला स्वामी चरित्र सारामृत एकाच वेळेस करायला जमणार नाही, म्हणजे मला पूर्ण काय त्यांचं जेन्युइन कारण असतं, तर त्यांच्यासाठी मी सांगते की त्यांनी असं पार्टिशन मध्ये करा। म्हणजे सपोज आता आज 7 वाजता, उद्या 7 वाजता, परवा 7 वाजता असे 21 अध्याय पूर्ण करा तुम्ही, आणि ते पूर्ण करा असे तुम्ही ज्यांना जेन्युइनली कारण आहे त्यांनीच। पण माझं असं सगळ्यांना विनंती आहे, सर्व सेवेकरांना, की त्यांनी एकाच वेळी 21 अध्याय वाचलेलं खूप छान आणि त्याची प्रबळ सेवा पण आहे ती, आणि त्याचा तुम्हाला म्हणजे लाभ पण चांगला भेटतो। त्या माझ्यासारखं एक म्हणणं आहे की तुम्ही 21 अध्याय पूर्ण करा एकाच वेळी। आता म्हणाल तुम्ही 21 अध्याय मी करते, त्याच्यानंतर दुसरी सेवा काय करायची, 11 माळी जप। 11 माळी जप हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही म्हणाल ही सेवा मी कुठे करू, कारण 11 माळी आपल्याला एका जागेत स्वामी चरित्र पठण करणार आपण 1 तास, पुन्हा आपल्याला 20 मिनिटं बसायला लागतात, 11 माळीला 20 मिनिटं लागतात, तर एवढा वेळ कसं बसू मी? तर मी सर्वांना सांगते की तुम्ही काय करू शकता, बघा आता 11 माळीला पण एका वेळेस बसले तर काही काही मुंग्या येतात पायाला किंवा असं झोप येते, त्यासाठी शेजारी काय करायचं का, एक वाटीमध्ये खडी साखर ठेवा, जेणेकरून जर तुम्हाला झोप यायचं असं झालं तर खडी साखर टाका आणि किंवा पाणी प्या, त्याने झोप पूर्ण जाईल आणि तुमचं असं पुन्हा वाचण्याकडे किंवा आपलं केंद्रित होईल, सेवा काय करतो आपण ह्याच्याकडे लक्ष केंद्रित होईल, बरोबर ना? तसं करू शकता। किंवा आपण सकाळी 4 माळी, दुपारी 4 माळी, त्याच्यानंतर संध्याकाळी 2 माळी, 3 माळी असं तुम्ही करत राहा, मग तुमच्या 11 माळी पूर्ण होईल, ही सेवा करू शकता। त्याच्यानंतर तिसरी सेवा आहे तारक मंत्र। आता तारक मंत्र म्हणजे तुम्हाला माहिती, तुम्ही काही जण तर रोज तारक मंत्र म्हणतातच, है की नाही? त्यांना माहिती आहे तारक मंत्रामध्ये किती ताकद आहे आणि रोज घरी आपल्या पण तारक मंत्र लावत जावा आणि त्यात खूप ताकद आहे। तेच आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, ह्यातच आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, बरोबर ना? स्वामी आपले नेहमी सांगत असतात आपल्या भक्तांना। तर 11 माळी करायची आहे तुम्ही, आणि तारक मंत्र पण अतिशय महत्त्वाचे का, तर तारक मंत्र तुम्हाला सांगू का, म्हणण्याची एक पद्धत आहे की सपोज तुम्ही असे म्हणू शकता हात जोडून तारक मंत्र, किंवा जर एखाद्याला खरंच म्हणजे खूप असं म्हणजे काय म्हणतात खूप संकट असेल किंवा एखादं दुःख असेल, तर त्यांनी काय करायचं माहिती का, आपला ग्लास असेल किंवा तांब्या असेल त्यात पाणी घ्यायचं, त्यात हे 3 बोटं टाकायची अशी तारक मंत्रमध्ये, आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचं,
किंवा असा हातही ठेवू शकता आपण तांब्यावर किंवा ग्लासवर आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा. आणि ते जे तीर्थ असतं म्हणजे ते पाणी असतं ते तुम्ही पिऊ शकता. तुम्ही स्वतः ज्यांनी म्हणलंय ते करू शकता, पिऊ शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल नाही माझ्या घरातल्या सर्वांनाही थोडं थोडं पेय जावं आणि जर घरात अवेलेबल असतील फॅमिली मेंबर त्यावेळी, तर त्यावेळी त्यांना त्या नसेल तर तुम्ही काय करा, तुमचा जो माठ असतो किंवा एखादं कळशी असते तर तुम्ही त्यात वता ते तीर्थ. त्या निमित्ताने सगळ्यांच्या पोटात पण जाईल आणि तुमचे जे जेवण बनवतं त्यात पण जाईल. त्यामुळे त्याचा खूप छान असा उपाय पण होईल आणि तुमची सेवा पण पूर्ण होईल. बरोबर. ह्या 3 सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की आता एखाद्याला सपोज काहीतरी प्रॉब्लेम येतात वगैरे काहीतरी होतं तर त्याची 21 पारायण होत नाही तर ही सेवा मी पुढे कंटिन्यू करू शकते का, म्हणजे 29 तारखेनंतर गुरुपौर्णिमेनंतर पण? हा, नक्कीच करू शकता तुम्ही ही. कारण का तर सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. ती कधी संपते काय संपते हे महत्त्वाचं नाहीये. मग तुम्ही काय करा, सपोज आता कोणाला जमलं नाही त्यांनी नंतर 4-5 दिवसांनी सुरुवात केली तर त्यांनी गुरुपौर्णिमेनंतर त्यांची 5-6 दिवसानंतर ही सेवा संपेल तरी चालेल, पण सेवा करायची आहे आपल्याला. 21 दिवसाचे पारायण करायचे आहे. आता तुम्ही म्हणाल ही सेवा फक्त मी माझं देवघर आहे तिथंच करायची का? नाही. आता काही जण ऑफिसला जातात, काही जण 8:30ला जातात, 6:30ला येतात, पुन्हा घरची कामं वगैरे असतात. तर ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता. आपल्या स्वामी सेवेला कुठेही अशी म्हणजे आपली अशी एक आहे सेवा की स्वामी सेवा की त्याला कुठंच बंधन नाही की इथं करा तिथं करू नका असं काहीच नाही. फक्त जिथं तुम्ही सेवा कराल ना तिथं मी कडकडून सांगते की आसन घ्या तुमचं फक्त म्हणजे तुम्हाला बसायला आसन असावं अशा ठिकाणी तुम्ही सेवा करा किंवा तुमचं आसन तुम्ही कॅरी करायचं आहे नेहमी. आणि तुम्ही कुठं ऑफिसमध्ये गेला तुम्हाला वेळ भेटला तिथं माळ झोपू शकता. येताना ट्रेन असेल, बस असेल किंवा रिक्षा असेल त्या तिथे येताना इकडे तिकडे बोलण्यापेक्षा तिथं माळ करू शकता तुम्ही. सॅकमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवून अशी माळ जपू शकता. तसं गोष्ट जिथं वेळ भेटेल तिथं आपल्याला ही सेवा करायची आहे. आपल्याला 21 दिवसापर्यंत एवढंच टार्गेट ठेवायचे की मला जास्तीत जास्त सेवा करायची आणि आपल्या गुरूंना खुश करायचं आहे. बरोबर. आता तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणाल की आता गुरुपौर्णिमे दिवशी काय असतं किंवा ही सेवा का करावी, तर तुम्हाला सांगते ज्यांना जॉबचा म्हणजे नोकरीचा प्रॉब्लेम असतो किंवा ज्यांना विवाहाचा प्रॉब्लेम असतो आणि घरात आणखीन भरपूर संकटे असतात वगैरे हे सगळे प्रॉब्लेम असतात ना, हे नष्ट होण्यासाठी ही सेवा करायची असतात. भरपूर जण म्हणतात ह्या सेवेचा फायदा काय, असं नाही आहे. कुठली पण सेवा असेल त्याचा फायदा असतो. हा, मान्य मला तुम्हाला आत्ता फळ मिळणार नाही पण नंतर तुमचं हे फळ मिळणार. आणि स्वामी कोणतीही सेवा ते असंच ठेवत नाही, त्यांच्या सगळं लिहिलेलं असतं. ते ज्या योग्य वेळ आली की ते नेहमी तेव्हा आपल्याला त्या सेवेचे फळ देतातच. बरोबर ना. तर आता तुम्हाला सांगते तुम्ही देवाला पण मला एक सांगायची गोष्ट की देवाला जरी तो देव आता पण स्वामी आपले कसे आहेत कलियुगात मनुष्य रूपी आपल्याला दिसतात. पहिले ते दत्तगुरूच्या रूपात होते. बरोबर. तर देवाला सुद्धा आपल्या जन्माचे म्हणजे मनुष्यरूपी येऊन गुरु करायला भाग पडलेला आहे किंवा गुरु केलेला आहे. तसंच आपण तर साधे व्यक्ती आहोत, साधी माणसं आहेत, आपल्याला तर गुरु करणं भागच आहे. तर तुम्हाला सांगते महादेव, गुरुदेव दत्ता असतील आपले, त्याच्यानंतर राम असेल, ह्यांनी पण आपल्या मनुष्यरूपी जीवनात येऊन प्रत्येक गुरु केलेला आहे. कारण गुरुशिवाय शिष्याला मार्ग दाखवण्याला कोणीही नसतं. तसं आपल्यालाही आपल्या जीवनात येऊन एक तरी गुरु करायचं आहे. आता आम्ही सर्वांनी ज्या सेवेकरी आहे त्यांनी तर ब्रह्मांड नायक आपल्या श्री स्वामी समर्थांना गुरु केलेलंच आहे. ज्यांनी केलं नसेल गुरु आतापर्यंत तर त्यांनी गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या आजूबाजूच्या केंद्रामध्ये जायचं आहे, गुरुपद घ्यायचं आहे आणि ती एक ती चिठ्ठी देतात त्यात लिहिलेलं असतं ते तिथनं गुरुपद घेऊन गुरु आपला तेव्हापासनं आपण त्याला समर्पण व्हायचं आहे. स्वामी समर्थांना आपण समर्पण व्हायचं आहे. आता काही जण म्हणाल आम्हाला नाही, तर ठीक आहे ना, तुम्ही कोणत्या पण देवाचं करत असला तर त्यांना तुम्ही गुरु माना, त्यांच्या तुम्ही हे करा. पण माझं म्हणणं आहे कोणाला तरी गुरु करा आणि कोणती तरी सेवा करा. आणि ह्या कलियुगात सर्वजण संसार किंवा मोहमाया किंवा आपल्या सगळ्यांना असं वाटतं की मी चांगली लाईफ जगावी, लक्झरी लाईफ जगावी, ह्या सगळेजणच अडकलेले असतात. पण ह्या सेवेत किंवा ह्याच्यात कोणी अडकलेलं नसतं. तर आपल्यालाच कोणापेक्षा तरी वेगळं करायचं आहे आणि आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट करायची आहे. कारण हे केल्यानं आपलं खूप असं सायंटिफिक रिझन पण भरपूर आहे की आपले एकाग्रता वाढते किंवा आपले जे येणारे असते संकट त्यात थोडंसं कुठं ना कुठं तरी होतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की कलियुगात सांगितलं आहे नामस्मरण कराल तर तेवढंच खूप चांगलं आहे.
कारण त्यालाच फक्त कुठंतरी थोडीशी, मी म्हणत नाही जो आता नामस्मरण करायला 100% सूट आहे असं नाहीये, पण 50% तरी भेटेलच ना. त्यामुळे नामस्मरण करायचं आहे. आणि ही दिलेली आपल्याला एक गुरुने दिलेली एक संधी असं समजा की गुरुला खुश करायचं आहे किंवा गुरुपाशी जाण्याचा हा एक मार्ग आपल्याला सापडलेला आहे. त्यामुळे आपण ही सेवा करायची आहे आणि गुरुपर्यंत जायचं, आपण फक्त प्रयत्न करायचा आहे. आणि सेवा करायची का नाही करून घ्यायची हे त्यांची गुरु आपल्या स्वामी समर्थांची इच्छा असली तर तुमची नक्कीच सेवा करून घ्या. आता महत्वाचं हे म्हणजे तुम्ही आजूबाजूला केंद्र असेल त्या केंद्रात जाऊन श्रीफळ ठेवायचं आहे किंवा आपल्या कुलदेवता असेल, तुमच्या घरात ग्रामदेव आपलं गावात ग्रामदेवता असेल तिथं पण नारळ ठेवायचा आहे. त्यांना म्हणायचं की मी अशी सेवा करत आहे किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन म्हणायचं आहे की मी अशी सेवा करत आहे आणि ती कारण तुम्ही सांगू शकता आणि मी त्यामुळे त्यात निर्विघ्नपणे पार पडू द्या असं म्हणू शकता. आता तुम्ही म्हणाल आमच्या आजूबाजूला केंद्र नाही आणि असलं तरी खूप लांब आहे, तर काही हरकत नाही. तुमच्या घरी स्वामींचं अधिष्ठान असेल, म्हणजे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, तिथंही तुम्ही ठेवू शकता नारळ आणि म्हणू शकता स्वामींना की आपल्यात नारळ ठेवताना पण एक पद्धत आहे की म्हणताना म्हणायचं आहे की मी सपोज आता मी असले तर मी सुची संजय पवार, आता त्यांना काश्यप आपलं गोत्र माहित नाही त्यांनी काश्यप गोत्र म्हणायचं. आता आमचं वशिष्ठ गोत्र आहे तर मी असं म्हणू शकते मी सुची संजय पवार, मी वशिष्ठ गोत्रातून मी ह्या कारणासाठी, म्हणजे तुमचं जे कारण असेल की तुम्हाला जे प्रश्न असतील ते प्रश्न सांगायचा आहे त्यासाठी मी सेवा करत आहे, तर ती निर्विघ्नपणे पार पडू द्या, माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं म्हणायचं आणि ते श्रीफळ ठेवायचं आहे आपण स्वामींच्या पुढे आणि मुजरा करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ह्या तिन्ही सेवाला सुरुवात करताना संकल्प करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही की हातात घ्यायचं, तुम्ही हळद घ्या, कुंकू घ्या, त्याच्यानंतर अष्टगंध घ्या, फूल घ्या, पाणी घ्या आणि तांदूळ घ्या. ते म्हणून तुम्ही हे सर्व मी सांगितलं त्यांना काश्यप गोत्र वगैरे ते सगळं म्हणायचं आहे आणि ते पाणी तुम्ही एका वाटीत सोडायचं आहे आणि तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि सेवा झाल्यानंतर ते वाटीतलं पाणी कुठल्या झाडाला टाकायचं, तर तुळशीला कुणीही टाकायचं नाही. ते पाणी तुम्ही कोणत्या इतरही झाडांना टाकू शकता तुळस सोडून. तर ही करायचं आहे. तुम्ही म्हणाल की सेवा करताना नियम काय पाळायचे आहे, तर ही सेवा करताना कुणीही मांसाहार खायचा नाही, म्हणजे मांसाहार वर्ज्य आहे. कारण आपण ही अत्यंत अशी महत्वाची सेवा करतोय, तर आपण एखाद्या म्हणजे तुम्ही आता म्हणाल की म्हणजे आपल्या सेवेत मांसाहार खायचंच नाही असं सांगितलं आहे, पण आता आपल्याला प्रत्येक जण पटकन सोडू शकत नाही ना एखादी गोष्ट, कारण प्रत्येकाला थोडा वेळ लागतो. तर तुमचं कसं होईल, जर तुम्ही आठवड्यातले 4 वेळा खात असाल तर 3 वेळा खावा, 2 वेळा खावा, नंतर 1 वेळा, नंतर हळू ते सुटतच जाईल तुमचं मांसाहार. आणि ही सेवा करताना तर कुणीही खायचंच नाहीये, कारण एखाद्या जीवाला तळपवून मारून आपण खाणं आणि त्याच्यानंतर आपण सेवा करणं, त्या सेवेचं आपल्याला ऑब्व्हियसली फळ मिळणारच नाही. आपण कुठलं तरी जीवालाही केलं आणि इकडे हे करते असं नाही कुठं चालत. त्यामुळे सर्वांनी हे करायचं, मांसाहार वर्ज्य करायचा हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे की दुसऱ्यांच्या घरात किंवा दुसऱ्यांच्याकडचं काही खायचं नाही, ते परान्न वर्ज्य आहे, हे एक दुसरा नियम आहे. म्हणजे जर कुणी दिलं तुम्हाला तरी खायचं नाहीये, घरातलंच खायचं आहे तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असा वेळ आलीच की बाहेर जाऊन खायचं असं वेळ आली खूप असं म्हणजे परिस्थिती तशी निर्माण झाली तर तुम्ही खाऊ शकता, पण त्या ताटाला तुम्ही असं म्हणजे 5 रुपये 10 रुपये 20 रुपये असं ठेवायचं असतं आणि मग तुम्ही ते अन्न परिधान करायचं असतं, म्हणजे आपले अन्न ते खायचं असतं तुम्ही. हे एक महत्वाचा नियम, हे 2 नियम पाळायचे आहे सर्वांनी महत्वाचे. आणि कोणाला काय आणखी सेवा पाहिजे असेल किंवा तारक मंत्राचं नक्की कसं पठण करायचं ते पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की सांगते कशी सेवा करायची आहे. आणि सर्वांनी लक्षात ठेवा की 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या आजूबाजूच्या केंद्रात सकाळपासून सेवा असणार आहे, तर आजूबाजूच्या केंद्रात जायचं आहे सेवा करायला, सेवेत सहभागी व्हायचे. कोणतीही सेवा असू द्या, लोटून काढणं असू द्या किंवा चटई घालणं असू द्या किंवा भांडी धुणं असू द्या, काय महाप्रसाद ठेवतात तर कांदा कापणे असेल किंवा जेवण बनवणे असेल, या प्रत्येक सेवेत सहभागी व्हायचं आहे. कारण साक्षात त्या दिवशी आपले गुरु ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थ तिथं हजर असणार आहेत, त्यामुळे प्रत्येक ते भक्ताचंच निरीक्षण करणार आहेत की तो काय करतो काय नाही, आणि हेच महत्वाचं आहे. त्यामुळे केंद्रातून सर्वांनी सहभागी व्हा वेगवेगळ्या सेवेत आणि सर्वांनी गुरुपत नक्की घ्या. आणि केंद्रात जाताना आपल्याबरोबर दुसऱ्यांनाही न्या, म्हणजे जे सेवेकरी नाहीत त्यांना पण न्या, त्यांना पण कुठेतरी मनातून वाटेल की मी सेवेकरी होतो, तर तुम्हाला त्याचं पुण्य लागेल.
तुम्ही एखादा सेवेकरी केला जोडला तरी त्याचे पण तुम्हाला दुप्पट पटीने असे पुण्य लागेल. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा एक अत्यंत असं सुंदर आपल्याला एक क्षण भेटलेला आहे. तर त्या दिवशी नक्की ही सेवा करायची आहे आणि गुरुला आपल्या खुश करायचं आहे. आणि गुरुपद घ्यायला कुणीही विसरू नका. आणि कोणत्या सेवा पाहिजे असली तर कमेंटमध्ये सांगा. आणि माझं काही चुकलं असलं ते चुकीचे शब्द माझे, चांगले शब्द स्वामींचे. बोला श्री स्वामी समर्थ.